आता याची सत्यता एकतर फॉरेन्सिक लॅब किंवा सायबर क्राईम जो विभाग आहे त्यांनी त्या ठिकाणी करावी, कारण या गोष्टीचं गांभीर्य त्याच्यामुळे संबंध महाराष्ट्रामध्ये त्या बीडच्या परिसरामध्ये निर्माण झालेला संताप चीड यामुळे मी कुठल्याही बाबतीमध्ये एक राजकीय मतप्रदर्शन करणार नाही, परंतु जो चॅट आज प्रसिद्ध झालेला आहे त्याचीसुद्धा चौकशी सायबर ब्रँचच्या मार्फत त्या ठिकाणी व्हावी आणि सत्यता असेल तर प्रत्येकाचं सत्य स्वरूप काय आहे, त्यांचा चेहरा नेमका काय आहे, त्या घटनेच्या संदर्भातलं गांभीर्य आहे की त्यांना नेमकं इतर काय साधायचं आहे ते आपोआपच जनतेच्या समोर येईल. माझी स्वच्छपणाची भूमिका आहे की घटना घडलेली अत्यंत गंभीर आहे, त्याची सखोल चौकशी व्हावी आणि कठोर कारवाई केली जावी. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका.